स्ट्रीट तयार करण्यात आलेला आहे आणि तिथपर्यंत म्हणजे फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीपर्यंत हा पायी मोर्चा जो आहे तो निघणार आहे आणि महाविकास आघाडी आणि मनसेचे नेते या मोर्चाचं नेतृत्व करतील। तर तीन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। ज्यावेळेला राज ठाकरे दाखल झाले त्यावेळेची ही दृश्य, तर दुसऱ्या ठिकाणी उद्धव ठाकरे ज्यावेळेला वेस्ट एंड हॉटेलमध्ये दाखल झाले त्यावेळेची देखील दृश्य आपण पाहतो। दोन्ही बंधूंमध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि त्यानंतरच ते मोर्चाच्या ठिकाणी येणार आहे। मधली जी दृश्य आपण पाहतो फॅशन स्ट्रीट जवळची दृश्य आहे, इथूनच या मोर्चाला सुरुवात होणार आहे। नेतृत्व याचं महाविकास आघाडीचे नेते तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शरद पवार हे करणार आहेत। काँग्रेसचे नेते अद्याप या ठिकाणी पोहोचलेले नाहीत, मात्र राज ठाकरे, उद्धव ठाकरे तसंच शरद पवार यांनी देखील हा मुद्दा तेवढाच उचलून धरलेला आहे। मतदार याद्यांमधला घोळ आणि बॅलेटवर निवडणुका घ्या ही मागणी ठाकरे बंधूंची आहे। त्याचबरोबर जोपर्यंत मतदार याद्यांमधला घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नका अशी आग्रही मागणी ठाकरे बंधूंनी केली आहे। यासाठी न्यायालयात जाण्याची देखील तयारी ठाकरे बंधूंनी केली आहे। मात्र त्याची एक पहिली ही झलक आहे की एक मोठा मोर्चा या ठिकाणी निघत आहे। महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे सहभागी नसले तरी सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर शशिकांत शिंदे, रोहिणी खडसे हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते आता मेट्रो सिनेमाच्या चौकाजवळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। थोड्याच वेळात सत्याचा मोर्चा जो आहे तो फॅशन स्ट्रीट पासून सुरू होईल। या संपूर्ण मोर्चासाठी आपण पाहू शकतो की सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी मोर्चासाठी पोहोचलेले असल्याचं पाहायला मिळतं। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते आता एकापाठोपाठ एक संपूर्ण आंदोलनासाठी या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुप्रिया सुळे, जयंत पाटील, त्याचसोबतच शशिकांत शिंदे, रोहिणीताई खडसे हे सर्वच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मोर्चामध्ये थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल। वेस्ट एंड या हॉटेलमध्ये स्वतः उद्धव ठाकरे, राज ठाकरे देखील दोघे भाऊ जे आहेत त्या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात या संपूर्ण मोर्चाला जी आहे ती फॅशन स्ट्रीट पासून सुरुवात होईल। फॅशन स्ट्रीट पासून ते हा मोर्चा मेट्रो सिनेमाच्या इथून थेट मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत जाईल आणि त्या ठिकाणी मान्यवरांची, नेत्यांची भाषणं जी आहे ती होताना पाहायला मिळणार आहे। या भाषणांमध्ये काय प्रामुख्याने मुद्दे जे आहेत ते मांडले जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तरी आज मोर्चा होता, तरी मोठ्या संख्येने सगळे नागरिक या सगळ्या मोर्चामध्ये उतरतात आहे। मतदार यादींच्या घोळामध्ये हा मोर्चा, मतदार याद्यांमध्ये सुधारणा नाही झाली तर काय पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे? या मोर्चात जर समाधान नाही झालं बघूया, त्याची चर्चा आम्ही करतोय सगळे। पण मतदार याद्यात सातत्याने प्रत्येकाच्या मतदारसंघात गडबड ही दिसतेच आहे। पण या मोर्चात जरी राज्य निवडणूक आयोग काय पाऊल उचलला असं आपल्याला वाटतं? बघूया ना आता, त्याच्यासाठीच तर मोर्चा आहे। तरी पण भाजप, तुम्ही एकीकडे आज मोर्चा करता तर भाजपकडनं मूक मोर्चा होता, त्या मोर्चाला स्वतः रवींद्र चव्हाण, मुंबईचे अध्यक्ष अमित साटम हे मान्यवर मंडळी उपस्थित असणार आहेत। मी आभार मानते, लोकशाही आहे, सत्तेतले लोक पण आमच्या विरोधात उतरतायत, चांगली गोष्ट आहे। पण एकीकडे तुम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारता, उत्तर मात्र दुसऱ्यांकडनं मिळतं। हे नेहमीच होतं ना, दिल्लीत पण आमचं हेच म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षावर कुठे आम्ही काय बोलतोय, आम्ही इलेक्शन कमिशनच्या बद्दल बोलतोय। म्हणजे मॅच फिक्सिंग नेमकी कुठून होते या संदर्भात तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे। परंतु ताई आज काय भूमिका जाहीर केली जाणार का? ज्या पद्धतीने बघा ना, थोडा आता भाषणाचं तर ऐका, होऊ तर या भाषण। एक प्रश्न असा होता की काँग्रेसचे नेते या संपूर्ण मोर्चामध्ये सर्वात शेवटच्या क्षणी दाखल होतात। काँग्रेसचे नेते या मोर्चामध्ये अखेरच्या क्षणी सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। याआधी काँग्रेसने या संदर्भात भूमिका ही स्पष्ट केलेली आहे। आमच्या बरोबर सारखे बाळासाहेब ठाकरे, आपला बाळासाहेब थोरात आमच्या बरोबर प्रत्येक कार्यक्रम मीटिंगला आहेत। मनसेसोबत स्टेज शेअरिंग करायला कुठेतरी काँग्रेस पाठीपुढे करत आहे का? ज्या पद्धतीने एक कॉमन अजेंडा हा विषय आज महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या आहे। तुमच्याच चॅनलवर मी आता इथे यायच्याच आधी पाहिलं की एकनाथ शिंदे साहेबांची सेना आणि अजित पवार दादांचा राष्ट्रवादी हे ह्या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनीच तुमच्याच चॅनलवर सांगितलेलं आहे, जे मी तुमच्याच चॅनलवर पाहून आले आहे की मतदार याद्यांमध्ये गडबड आहे, हे तेही मान्य करतायत। त्याच्यामुळे जर सत्तेमधले दोन घटक पक्ष त्यांचेच वरिष्ठ नेते म्हणत असतील की काहीतरी गडबड आहे, दौंडमध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीच्याच लोकांनी जाऊन दौंड तालुक्यात लढाई केली आहे, कलेक्टर ऑफिसला कंप्लेंट केली आहे। त्याच्यामुळे आम्ही तर करतोच आहे,
पण आता सत्तेतल्या पक्षातल्या पण त्यांचे मित्र नेते पक्ष मंडळी कोणी बोलत नाहीये ना, अजित पवार ना बोलत आहे ना एकनाथ ते नाही शिंदे मला बोलत आहे. माहिती. तुमच्या चॅनलवर मी हसन मुश्रीफांची व्हिडिओ पाहिला एकनाथ ते शिंदे त्याच्याच बद्दल, आणि एकनाथ शिंदेच्या सेनेचे पण कोण बोललं, कोणी संजय गायकवाड बोलले. हे मी तुमच्या अमित शहा मुंबईत आले तर शिंदेकडनं या मतदार स्वच्छता झालं ते. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं देखील मतदार याद्या या चालल्या जात आहेत त्यांच्या लक्षवेध या ऍपच्या माध्यमातून. नाही, पण त्यांचेच नेते म्हणाले ना गडबड आहे. मी म्हणत नाही एकटी, त्या दोन्ही त्यांचे भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्षाचे नेते पण आम्ही म्हणतायत तेच म्हणतायत. पण ते अमित शहा मुंबई दौऱ्यावरती आले, भाषणात म्हणाले की आम्हाला आता कोणत्या कुबड्यांची गरज नाहीये. खरं तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना ही सहयोगी पक्ष आहे आणि त्यातच हे सूचक विधान आहे. ते त्यांच्या मित्र पक्षांना चालत असेल. पण इव्हन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील वेगवेगळ्या लढण्यासंदर्भात त्यांच्यामध्ये ठरल्याचं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न ना, आम्ही आमचं बघू. इथे राज्यामध्ये कर्जमाफी होत नाहीये, रोज एवढे अत्याचार होत आहेत. उद्या डॉक्टरचा खून झालेला आहे, त्यांना क्लीन चिट सरकार देत आहे. एवढे मोठे गंभीर प्रश्न आहेत, आव्हान आहेत राज्याच्या समोर. कालच्या लहान मुलांना हॉस्टेजेस करण्यावरनं राज्याच्या गृह विभागावरती प्रश्न उपस्थित ते रोजच तुमच्या चॅनलवर असतात. गृह विभागाबद्दल रोज काय डेटा आहे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर दिसतं ना. आणि केंद्र सरकारचाच डेटा सांगतोय ना की महाराष्ट्रात क्राईम वाढलाय. मी एकटी आरोप करत नाहीये, भारत सरकारचा डेटा सांगतोय. गृहमंत्री अपयशी ठरले त्या सगळ्या. महाराष्ट्र सरकारच अपयशी आहे ना. एका महाराष्ट्रातल्या कर्तृत्वान डॉक्टर मुलीची हत्या होते आणि हत्येची इन्क्वायरीच्या आधी तिच्या विरोधकांना किंवा ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले त्यांना क्लीन चिट देण्याचं पाप महाराष्ट्र सरकार करतंय. हे दुर्दैवी आहे, याचा मी जाहीर निषेध करते. निवडणूक आयोगाने केंद्र निवडणूक आयोगाला सांगितलं की 18 ऑक्टोबरपर्यंत मतदार यादी निश्चित करा. 1 जुलैची आहे ती, पण अजून कोणतं उत्तर येत नाहीये केंद्राचं. हेच तर आम्ही म्हणतो, ही दडपशाही वाढतच चालली आहे ना महाराष्ट्रात. ज्या ज्या ठिकाणी आक्षेप घेतला जातोय निवडणुकांच्या मतदार यादींसंदर्भात त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडनं देखील स्पष्टीकरण करत काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत, काही ठिकाणी गट क्रमांक याद्यांचे नंबरावरनं घोळ असल्याचं देखील ते स्पष्टीकरण देताना पाहिलं.